जय शिवराम मित्रांनो, मी संदीप. तुम्हाला तर माहितीच आहे, आपलं शॉप आहे कल्याण टेक्सटाईल आणि मी चालू आता रूम शॉपकडे चालू आहे. आणि जाता जाता जे आहे मधला रस्ता आहे, मधून शॉर्टकट मारतोय, जंगलामधून मारतोय. आणि आज वातावरण आहे पूर्ण आभाळ वातावरण आहे, ढगाळ आहे. मागे धुके वगैरे पाहता येईल, पाऊस पण पडत होता. बारीक सारी. मग दुकानमध्ये आलो आणि दुकानमध्ये येतात सचिन सर दिसले आपल्याला. सचिन सर नेहमीच लवकर येतात, आज पण ह्यात नेहमीच पद्धतीने आज पण लवकरच आले. सचिन सरांना हा बाय केला आणि ओमकडे गेलो. ओम आला होता, ओम करत होता. कस्टमर झालेलं होतं, सकाळ सकाळ आलेलं होतं. कस्टमर करता करता माझी थोडीफार मजा घेतली, हसलो फसलो, काय झालं काय चाललंय, किती झाले कस्टमर काय नाही. नेहमीच्या प्रमाणे आलो. त्यानंतर आलो काउंटरकडे येता येताच साफसफाई चालू केली. साफसफाईमध्ये काउंटर साफ केलं. मग नंतर देवपूजा करायची होती. फोन चालू होते, कस्टमरचे फोन येत होते. त्यानिमित्त कस्टमरला बोलत बोलत देवपूजा पण चालूच होती. त्यामध्ये फोटो वगैरे काढले, साफसफाई काढली, फुलं काढले. कपडा चेंज करायचा होता, नवीन कपडा घ्यायचा होता. कारण पहिला जो कपडा आहे तो पूर्ण देवाचा खालचा चेंज करायचा होता, कारण घाण झालेला होता बऱ्याचपैकी. त्यानिमित्त नवीन ऑरेंज कपडा घेतला. देव पूजा केली, फोटो वगैरे पुसून घेण्याचा कस्टमरचा फोन आलेला होता. देवाची पाणी आणि फोटो वगैरे पुसून घेतल्या, व्यवस्थित देवपूजा करून घेतली. त्यामध्ये बऱ्याचशा महाराजांची पूजा करेन. तिरुपती बालाची पण फोटो पण साफ करून घ्यायची होती. महाराजांना पण पुसून घ्यायचं होतं, महाराजांचे पण फोटो पुसून घेतले. त्यानिमित्त पूजा वगैरह करताना भगवान ने तो एक बात अच्छी बोली है, कोई किसी का नहीं है दुनिया में, तू अकेला है और तेरा कोई नहीं है। बस अच्छे काम करते जा, तेरा अगर होगा कोई तो तेरे पास जरूर आएगा। बस तेरे से जितना होता है उतना अच्छा काम करते जा बस। इसलिए खाने का, पीने का, ऐश रहने का, बस आराम करने का। कोई किधर जाए, कोई इधर जाए, कोई किधर जाए, अपने को पता नहीं। बस अपने को क्या काम करने का, खाने का, आराम करने का। नंतर कस्टमर चालू झाले. रविवार होता, रविवारच्या निमित्त कस्टमर चालू होते. कस्टमर करत करत बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. गर्दी वगैरे पाहता आली. 2 कस्टमर मी पण केले. बऱ्यापैकी कस्टमर चालू एंट्री होती. त्यानंतर भेटला होता छोटा भाई आपला, एकदम हटके भाई. थोडासा त्यांच्या गप्पा वगैरे मारल्या. त्यानंतर काम चालू होतं लेबलिंगचं, कारण शेल आमचा जाणार आहे. शेलच्या निमित्त आम्ही तयारी चालू होती आमची. शेल निमित्त तयारी. सचिन सर मस्त बसले होते. सचिन सर बसता बसता आमचा सोफा म्हणून गेला. सोफा पाहता येईल किती थोडीफार मजाक केली, हसते मजाक केलं, हसलो बसलो. त्यानिमित्त बोलणं झालं, चालणं झालं. वेगवेगळ्या पद्धतीने सरांना म्हणत, सर बोलत काम कर काय उठलं की सुटलं, व्हिडिओ करतोस. व्हिडिओ कर म्हणलं, सर जीना यहाँ या मरना यहाँ, बस व्हिडिओ के शिवाय जाना कहा. पुढचा व्हिडिओ